एक गुपित सांगू का? काही नाही असलेली गोष्ट जगातली सगळ्यात कमाल गोष्ट आहे. हो, ही आहे त्या संख्येची गोष्ट जिला शून्य म्हणतात. पण तिचं महत्व अमर्याद आहे. तर काय झालं, खूप जुना काळ होता. लोक मोजत होते 1, 2, 3, 4. पण काही वेळा त्यांच्याकडे काहीच नसे. तरी सुद्धा त्यांना काहीच नाही हे दाखवता येत नव्हतं. कुणीतरी म्हणायचं रिकामा आहे. पण ते लिहायचं कसं? 5व्या शतकात एक बुद्धिमान गणितज्ञ होऊन गेला, आर्यभट्ट. त्याने दशमान पद्धती तयार केली. पण अजून एक जागा रिकामी होती. काहीच नाही दाखवण्यासाठी त्याने त्या जागेला एक रूप दिलं, पण नियम नव्हते. पुढे 7व्या शतकात आला ब्रह्मगुप्त, खूप हुशार गणितज्ञ. त्याने विचार केला, जर काही नाही तर त्यालाही एक संख्या म्हणायला हवी. आणि मग त्याने लिहिलं शून्य. शून्याला एक नाव दिलं, चिन्ह दिलं आणि नियमही दिले. जसं 5 - 5 बरोबर शून्य. शून्य अधिक कोणतीही संख्या बरोबर तीच संख्या. शून्य गुणिले काहीही बरोबर शून्य. ही गोष्ट अरब गणितज्ञांनी ऐकली आणि ब्रह्मगुप्ताचे लेखन अरबी भाषेत अनुवादले. पुढे हे ज्ञान युरोपात पसरले. त्यामुळे शून्याचा वापर जगभर पसरला. आणि मग काय? सगळी गणित, संगणक, मोबाईल, उपग्रह सगळं शून्यावर उभं राहिलं. भारतात जन्मलेला शून्य हा मानवाच्या बुद्धिमत्तेचा अद्वितीय शोध आहे, ज्याने जग बदललं.